आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। काय सांगाल येते यावर्षी कृषी महोत्सव जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे, कशी तयारी काय काय याच्यामध्ये? या कृषी प्रदर्शनाचं 5वं वर्ष आहे संजीवनी कृषी महोत्सवाचं। या कृषी महोत्सवामध्ये जवळपास 200 स्टॉल होणार आहेत आणि त्यामध्ये शेती अवजाराचे असतात, त्यासोबतच शेती यंत्राचे असतात, ड्रोन फवारणी असेल, रोपवाटिका असतात, पेस्टिसाइड असेल आणि कन्झ्युमर स्टॉल असे जवळपास 200 स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत। हे प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहेत आणि त्यासोबतच उद्योग मंत्री उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, तसेच रत्नाकरजी गुट्टे साहेब, आमदार गंगाखेड आणि आमदार राजेशजी विटेकर, पाथरी विधानसभा मतदारसंघ आमदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 14 ते 17 तारखेला हे प्रदर्शन राहणार आहेत आणि प्रदर्शनामध्ये आकर्षण मोठ्या चांगल्या प्रकारे राहणार आहे। 6 किलोचं कोंबडं राहील, त्यासोबतच 30 किलोचं बोकड राहील आणि बुटकी म्हैस राहील, हे राहणारच आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना माफक दरामध्ये एक हवाई सफर म्हणून हेलिकॉप्टर राईड हे या ठिकाणी राहणार असून 14 ते 17 तारखेपर्यंत या सर्वांचा आनंद आणि माहिती आणि ज्ञानात भर पडण्यासाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त असल्यामुळं यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। जास्तीत जास्त किती यंदा येण्याची शक्यता आहे आपल्या या प्रदर्शनाला? जवळपास आकडा हा दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेला आहे, तर यावेळेस मला वाटते की 1.5 लाखाच्या वर शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात। नोंदणीची प्रक्रिया कशी असेल? नाही, नोंदणी आणि तुम्हाला सांगायचं झालं की अख्ख्या महाराष्ट्रामधलं एकमेव कृषी प्रदर्शन आहे की याला आपण विनामूल्य केलेलं आहे। सातत्यानं हे कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी आकारणी केल्या जात नाही आणि त्यामुळं परभणीतले जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत राहतात। त्याच्यामध्ये चर्चासत्र सुद्धा आहे आणि 14 ते 17 तारखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तारखेला सकाळी उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर 14 तारखेला सायंकाळी 7 वाजता हरी चैतन्य महाराज पळसखेडकर यांचं कीर्तन राहणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 तारखेला महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि 16 तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी आणि हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी यांचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि कृषी महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व महिलांनी या ठिकाणी लाभ घ्यावा।